प्रकारची सगळ्यात मोठी ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, पंजाब असेल, कोणीही एवढी मोठी योजना केली नाही। पंजाबची योजना 10,000 कोटीची, कर्नाटकची 8,000 कोटीची, तेलंगणाची 10,000 कोटीची, आंध्रची 15,000 कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही 34,000। शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागू नये, पूर्वी हातुसने पैसे घ्यायची व्यवस्था होती, त्याच्याऐवजी संस्थेतनंच पैसे मिळावेत, बँकांमधनं, आपल्या विविध कार्यकारी सोसायट्यांमधनं, अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली। पण या व्यवस्थेच्या जे बाहेर गेले त्यांना सावकाराकडे जाणं किंवा आपल्या जमिनी गहाण टाकणं अशा प्रकारचेच पर्याय उरल्यामुळे आपण राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय केला। खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी होत होती, काही आंदोलनं देखील झाले, पण राज्य सरकारने पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की आम्ही निश्चितपणे कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, ती केवळ कधी केली पाहिजे याबद्दलची आमची काही मतं आहेत। आणि आज ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह ग्रोथमध्ये आलो, 12.5% पॉझिटिव्ह ग्रोथ झाली, त्यावेळी आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली, ज्या योजनेच्या अंतर्गत देशातली एक प्रकारची सगळ्यात मोठी ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, पंजाब असेल, कोणीही एवढी मोठी योजना केली नाही। पंजाबची योजना 10,000 कोटीची, कर्नाटकची 8,000 कोटीची, तेलंगणाची 10,000 कोटीची, आंध्रची 15,000 कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही 34,000 कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे। या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासून, या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला। त्याच्यामध्ये काही अटी आपण टाकल्या। पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली, म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही। अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं, पण त्यानंतर शेतकऱ्यांकडून मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले। 1.5 लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत, ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला। याच्यामध्ये जवळजवळ 36 लाखपेक्षा जास्त शेतकरी यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे। त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ 5 लाख शेतकरी असे आहेत, त्यातले 3 लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये भरले, तरीही 1.5 लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे। आणि 5-5.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना फार जास्त पैसे भरावे लागणार नाहीत आणि या 1.5 लाख रुपयामुळे वन टाइम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांचाही 7/12 कोरा होणार आहे। जवळजवळ 1.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील 1.5 लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत, पण त्यांना उर्वरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल। आणि या माध्यमातून 40 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं 7/12 कोरा करता येईल। त्यानंतर ज्यांनी आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे त्यांना देखील याच्यामध्ये आपण धरलेलं आहे, पण काही पुनर्गठित आणि चालू कर्ज नियमित भरणारे आहेत त्यांच्याकरता देखील आपण थोडी वेगळी योजना तयार केलेली आहे। आणि यासोबत जे दरवर्षी नित्य नियमाने कर्ज भरतात अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा देखील आपण विचार केला आहे। खरं म्हणजे ज्यावेळी मी विधानसभेत बोललो होतो त्याच वेळेस सांगितलं होतं की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला असं वाटू नये की आपण नियमित भरलं हे योग्य झालं नाही, आणि म्हणून त्यालाही आम्ही काही ना काही योजना देऊ। त्यानुसार 25,000 रुपये आपण त्याला, किंवा 25% पण किमान 15,000 रुपये अशा प्रकारची योजना ही त्याच्याकरता देखील आपण आणली आहे। आणि एकत्रितपणे 34,000 कोटी रुपयाचा या योजनेचा वित्तीय भार आहे। आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये आणि पुढच्या 3 वर्षामध्ये जो पैसा आम्ही शेती क्षेत्रावर खर्च करणार आहोत, हा माझा दावा आहे की गेल्या 50 वर्षात कधीही एवढा पैसा शेतीच्या क्षेत्रावर कुठल्याही सरकारने खर्च केलेला नाही। तो आम्ही निश्चित खर्च करू आणि शेतीचं क्षेत्र अधिक सस्टेनेबल कसं होईल हा प्रयत्न आम्ही करू। आज या निमित्तानेच
ही कर्जमाफी घोषित झाल्यानंतर खूप शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आहेत, त्या साहजिक देखील आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आपण या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू। कर्ज भरणारे जे आहेत त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो। याचं कारण ही जी काही आपली व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांच्यामुळे निश्चितपणे टिकलेली आहे आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण यावेळेस हा निर्णय केला की जे नियमित भरणारे आहेत त्यांनाही मदत केली पाहिजे। आता काही लोक असं नक्की म्हणू शकतात की ही मदत कमी आहे, आम्हाला अधिक पाहिजे आहे। काही लोकांनी मागणी केली 25 ऐवजी 50 करा, काहींनी केली 40 करा, काहींनी केली 60 करा। मागणी काही चुकीची नाही आहे, पण प्रश्न एवढाच आहे की शेवटी आपल्या अर्थव्यवस्थेवर किती ताण आपण सहन करू शकतो याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो आणि अधिकचा ताण जर आपण टाकला तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही जर बंद झाली तर नव्याने लोक कर्जबाजारी होण्याची एक मोठी शक्यता तयार होते आणि म्हणून आम्ही आज 25,000 रुपये किंवा 25% पण किमान 15,000 एवढी मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। पण भविष्यात हे जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत यांना जास्तीत जास्त योजनांच्या माध्यमातून कसा लाभ देता येईल हा प्रयत्न मात्र राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केला जाईल।